श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज सायंकाळचं रुटीन मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आज अहो आले होते लवकर आणि आता वाजलेले आहेत 5 आणि 5 वाजता आरवला मी क्लासला सोडलं आणि अहो आले होते. त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर आलो थोडंसं. तर मला ते रिंग लाईट वगैरे पाहायचं होतं. म्हणजे मी कधी पाहिलेलं नाही किंवा त्याचा कधी यूज केला नाही किंवा ते कसं ऑपरेट होतं हे मला काहीच माहीत नाही. पण आहोंना म्हणजे आम्ही इथंच येत असतो, हे भारत इलेक्ट्रिक म्हणून आहे सिटीमध्ये. तिथं आम्ही बऱ्याच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आमच्या म्हणजे घेतलेल्या आहेत. भरपूर ज्या घरातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या बऱ्यापैकी आम्ही छोट्या मोठ्या वस्तू इथंच घेत असतो. आणि हे भैया मला सगळं सांगत होते. म्हणजे ही आता ॲडव्हान्स आलेली आहे रिंग लाईट विथ त्याला ट्रायपॉड पण अटॅच आहे, तुम्ही अगदी फोल्डेबल आहे ते सांगत होते. वेगवेगळ्या प्रकारचे स्क्वेअरमध्ये होते, सर्कलमध्ये रिंग लाईट होत्या. आणि माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं. म्हणजे मी ह्याचं म्हणजे स्टडी केला आहे मी, कसं असतं, काय ऑपरेटिंग कसं असतं, त्याचं काय बेनिफिट आहे किंवा आपण काय करू शकतो. आणि ॲक्च्युली मला ते आत्ताच घ्यायचं नव्हतं, पण आहोंचा हा आग्रह होता की घे तू म्हणून. तुला स्वतःला म्हणजे खूप परेशानी होती तुझं व्हिडिओ घेताना, ते म्हणजे रेसिपीचे वगैरे घेताना मग ते व्हिडिओ हलतायत तुझे, ते क्लॅरिटी एवढी होती, म्हणजे ते लिंक तुटल्यासारखी होती रेसिपीची, म्हणून तू घे असं म्हणत होते. आणि हे भैया मला सगळं दाखवत होते, म्हणजे तुम्ही कसं फोल्डिंग करताल हे ते. आणि हे इलेक्ट्रॉनिकचं जे शॉप आहे ते सिटीमध्ये आहे आणि बऱ्यापैकी आमच्या इथल्याच वस्तू असतात. म्हणजे प्रेस झालं, हीटर वगैरे बऱ्याच, म्हणजे हिवाळ्यातला रूम हीटर असेल टेम्परेचर वाढवण्याचा किंवा पाण्याचा गिझर असेल तर बऱ्याच. आणि आहोंचं तर ते इलेक्ट्रॉनिकमध्येच इंजिनियर आहेत, तर त्यांच्या बऱ्याच वस्तू पण इथं मिळतात. त्याच्यानंतर त्या भैयाने म्हणजे अगदी मला छान माहिती दिली की कसं आहे काय, कारण माझ्यासाठी पण हे सगळं नवीन आहे, मी कधी ते यूज केलेलं नाही. आणि मी त्यांच्याकडून पूर्ण म्हणजे त्या भैयांनी मला अगदी छान अशी माहिती दिली की तुम्ही कसं करू शकता. त्याच्या म्हणजे लाईटचे शॅडो कसे आहेत, म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ते लाईटचे शॅडो यूज करू शकता किंवा ते अगदी फोल्डेबल आहे, तुम्ही म्हणजे प्रवासात वगैरे पण कॅरी करू शकता असं आहे. आणि ते सांगत होते म्हणजे कशा लाईट्स लागतात आणि रिमोट ऑपरेटिंग आहे, म्हणजे तुम्ही म्हणजे रिमोटवर पण ऑपरेट करू शकता. दरवेळेस तुम्हाला तिथं रिंग लाईटला म्हणजे हात वगैरे लावायची गरज नाही. आणि सांगत होते ते. आणि अगदी छान म्हणजे त्यांनी पण माहिती दिली. आणि आपल्याला जर एखादी गोष्ट नवीन आहे आपल्यासाठी तर ते पूर्ण माहीत करून पण घेतलं पाहिजे. आणि माझा तर स्वभाव तसा आहे की मला जास्त प्रश्न पडतात, मग ते कसं आहे. तर मग आहोंचं म्हणणं होतं की तुला ते यूज करायचं आहे तर तू तू पूर्ण त्यांच्याकडून माहिती करून घे, नंतर म्हणजे येणं होत नाही तर मग तुझे काही प्रश्न आहेत तर त्यांच्याकडूनच तू ते पूर्ण हे करून घे. नंतर त्या भैयांनी मला पूर्ण ते जॉईंट करून पूर्ण पार्ट दाखवले की आणि मी व्हिडिओज ह्यांना घ्यायला लावला की म्हणजे जरी आपण विसरलो तरी व्हिडिओ बघून आपण म्हणजे जॉईन करू शकतो हे. नंतर प्रत्येक पार्ट म्हणजे ते अगदी छान आहे. आणि माझं पण अगोदर नको वाटत होतं, माझं चाललं आहे तेच बरं आहे मला असं वाटत होतं. पण जेव्हा मी ते पाहिलं त्याचे फंक्शन्स मला कळले की म्हणजे अगदी माझं जेव्हा आपण एकटेच घरात असतो, आपल्याला शूट करायचं असतं रेसिपीचं किंवा आपले स्क्रीन टाईमचे व्हिडिओ असतात, त्याच्यासाठी आपल्याला किती जुगाड करावा लागतो मला माहिती आहे. आणि 3 महिने झाले माझं माझं मी आपलं मोबाईल इकडं तिकडं लावून असा जुगाड चालू होता. पण आहोंना हे लक्षात आलं आणि मी आहोंना पण खूप थँक्यू म्हणते, कारण त्यांच्या ते लक्षात आलं. आणि मी नकोच म्हणत होते, अजून पण माझं नकोच होतं इथं आले तरी पण एवढं कशाला काय अजून नको आहे मला, माझं माझं मोबाईलवर चालू आहे तर चालू राहू द्या. पण आहोंची खूप इच्छा होती की मी घ्यावंच म्हणून. आणि त्यांच्या म्हणजे त्यांनी मला येऊन घेऊन गेले, चलच म्हणून आणि घ्यावंच लागेल तुला आज म्हणून. तसं तर मी व्हिडिओ चालू केल्यापासून आहोंचं होतं की तुला काय लागतं ते घे तू, असं तसं. पण माझंच नाही चाललं होतं, नको आत्ताच नको, बघू नंतर अर्निंग होईल तेव्हा घेऊया असं तसं. पण हे म्हणले तुझं अर्निंग होईल तेव्हा होईल, तुझं अर्निंग तुलाच राहू दे, पण माझ्याकडनं गिफ्ट म्हणून तरी घे. आणि तू घेत असं त्यांचं म्हणणं चालू होतं. आणि शेवटी मग मी पाहिल्या तिथं स्क्वेअरच्या वगैरे बऱ्याच होत्या, मी कधी पाहिल्या नव्हत्या अशा पण रिंग लाईट्स होत्या तिथं. आणि ट्रायपॉड अटॅच होता, ते मला खूप आवडलं. म्हणजे सेपरेट आपल्याला ट्रायपॉड किंवा असं सेल्फी स्टिक वगैरे घ्यायची गरज नाही. आणि हे आपण कुठंही कॅरी करू शकतो असं. आणि रिमोटवर ऑपरेट होत होतं ते, आपण जिथून बसून पण ऑपरेट करू शकत होतो. आणि छान होतं हे, म्हणजे ह्याचे फंक्शन वगैरे मी माहीत करून घेतले त्यांच्याकडनं. आणि ते भैया पण अशी चांगली माहिती देतात, कारण आम्ही बऱ्याच वेळा इथून इलेक्ट्रॉनिकच्या आमच्या बऱ्याच छोट्या मोठ्या वस्तू, स्टेपलायझर्स वगैरे असे बरेच गोष्टी असतात मी. आणि गणपती गौरीच्या वेळेस बरंच डेकोरेशनचं सामान पण मी यांच्याकडून घेत असते इथं. त्याच्यामुळं आम्हाला पण म्हणजे बरं पडतं, त्यांना विचारायला पण काही नाही आणि अगदी ते पण छान असं माहिती देतात, असं काही नाही. आणि आज आहो पण होते, त्यांनी म्हणजे ते म्हणले मी व्हिडिओ घेतो म्हणजे तुझ्या लक्षात येईल काय करायचं आहे घरी गेल्यावर, म्हणजे जरी विसरलं तरी तू हा व्हिडिओ बघून
तू नंतर ते करू शकते. आणि ह्यांच्याकडं बरंच असं हे बघा असं स्टडी लॅम्प पण आहेत, त्यांचे स्टडी टेबलवरचे लॅम्प्स आहेत, टॉर्च आहेत. म्हणजे असं तर बघत होते मी, तसं मला स्टडी टेबलचा लॅम्प घ्यायचा आहे, पण आत्ता नको म्हटलं, आरव कुठं अजून अभ्यास करतो एवढा. त्याच्यानंतर आहोंनी मधुमक्का घेतली होती. तर घरी आल्यावर म्हटले मला असं छान बॉईल करून दे मिठामध्ये. त्यांना तो कुकर लावला मी मधुमक्का बॉईल करायला, आणि नंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली. मग आल्यावर नंतर मी पत्तागोबी कट करून घेतला होता आणि तो वाफवून घेतला होता, म्हणजे कुकरमध्येच एक शिट्टी काढून घेतली चांगली वाफवून. नंतर कांदा तळून घेतला आणि त्याच्यामध्ये लसूण, खोबरं, अद्रक आणि कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबिरीची फोडणी घातली बघा. आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर मी ते चांगला शिजवून घेतलेला, म्हणजे स्टीम करून घेतलेला कोबी चिरलेला तो पण टाकला. आणि थोडी मुगाची डाळ पण भिजवून ठेवली होती मी अगोदरच, ती पण टाकून घेतली बघा. लहान मुलं खात नसतील. आणि हिरवी मिरची पण घालायची फोडणीला थोडी, म्हणजे बारीक करूनच मी, म्हणजे लसणासोबतच मिक्सरमधून बारीक करून घेतली होती हिरवी मिरची. आणि नंतर असा केला बघा, डाळ वगैरे टाकून केला ना तर मुलं पण खातात. म्हणजे आरव अगोदर खात नव्हता पत्तागोबीची भाजी, पण अशी केली ना तर तो खातो. अशी डाळ वगैरे टाकून केली ना तर त्याला पण आवडते. आणि त्याला मी क्लासला सोडून आम्ही काही त्याला नेलं नव्हतं बाहेर पण, कारण त्याचा क्लास आहे आता, एक्झाम पण सुरू होणार आहे त्याची 2 दिवसात, त्याच्यामुळे तो पण नको म्हटला. आणि मग आल्यानंतर मी अशी छानशी कोबीची भाजी केली. म्हणजे सायंकाळचं रुटीन मी कधी दाखवलं नव्हतं, पण आज दाखवलं. आणि हे बघा अशी छान होती आपली कोबीची भाजी. आणि थोडे म्हणजे आपण त्याच्यात मीठ वगैरे टाकतो ना नंतर, त्याला आणखीन मॉइश्चर सुटतं, तर झाकून ठेवायची आपल्याला. आणि ती भाजी चांगली कमी गॅसवर मी झाकून ठेवली. आणि नंतर इकडं पोळ्या पण बाजूला करून घेतल्या. म्हणजे संध्याकाळी तसं तर आम्ही डाळ भात लावून, म्हणजे भाकरी आणि भाजी एखादी रस्सा भाजी असं करत असते मी, पण आज पोळ्याच केल्या. कारण मग आज कोबीची भाजी पोळ्या केले. आणि आहोंनी आत्ताच ते मधुमक्का पण खाल्लेली आहे बॉईल केलेली, त्याच्यामुळे ते म्हटले जास्त काही करत बसू नको, डाळ भात वगैरे नको लावा आज. नाही तर रात्रीच्या जेवणात आमच्याकडं म्हणजे नेहमी असतं. तर असं होतं माझं संध्याकाळचं रुटीन. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.